आम्ही मुंबईला येणार आहेत आणि संयम आहे, शांत आहेत आम्ही. संयम नसतं तर 6 महिने वेळ सरकारला आम्ही दिलाच नसतं. संयमाचे पात्र मुंबईला यायला आता मराठाच्या घरातला एक बी थांबू शकत नाही. अख्ख्या घरातल्या मराठ्यांनी तयारी सुरू केल्या. स्वतःच्या पोराला नाही द्यायचं म्हणलं, घरी बसून काय करणार लोक? घरी नाही बसत, घरी बसले पोराचं वाटलं झालं. मराठे पडले बाहेर, मराठे पडलेच बाहेर. काहींची अर्धवट तयारी आहेत, काहींच्या पुऱ्या होत्या ना. आता आणखीन दिवस आता देत. तुम्ही बघा तयारी तर बघा कशी होती. जरांगे पाटील, कुठलं मैदान निश्चित होऊ शकेल? म्हणजे काही निरोप तुमच्या शिष्टमंडळाचा काही निरोप आला म्हणजे कुठं करण्याची तुमची तरी इच्छा आहे? शिवतीर्थाची सुद्धा पाहणी केली तुमच्या शिष्टमंडळाने. शिवाजी पार्कवर तसं पाहिलं तर मुंबईतले सगळेच ग्राउंड लागणार आहेत आम्हाला, जवळपास सगळेच. कारण आता एवढा 2-3 कोटी समाज बसायचा आहे, हे चॅलेंज आहे. सरकारची जबाबदारी आम्हाला व्यवस्था करून द्यावी. नाही दिली तर आम्हाला तर बसावंच लागणार, आम्ही बसणार आहेत. जरांगे पाटील, ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईकडे जाणार आहेत 20 किंवा 26 जानेवारी रोजी, त्याचप्रमाणे किसान युनियन देखील देशभर असंच करणार आहे. काय वाटतं, हा योगायोग आहे की असंतोषातून उपडलेली रणनीती म्हणावं लागलेला? नाही तर कोणत्या दिवशी पोहोचतो हे सांगता येणार नाही. 20ला मात्र गाव सोडणार आहेत. लोकांची फजिती. हां, किसान युनियन पण असंच करणार आहे. आता त्यांचं मला माहीत नाही ना. ज्यांचं अधिकृत माहिती घेतो मी, ते काय करणार आहेत काय नाहीत अधिकृत माहिती नाही, त्याच्यावर बोलू नये. परंतु आमच्याबद्दल आम्ही असं सांगतो की 20 जानेवारीला आम्ही गाव सोडणार आहे. दिशा मुंबईची आहे आणि ध्येय आरक्षणाचं. आम्ही त्या दिशेनं चाललो आहे. दिवस मात्र 5 आहेत का 6 आहेत का 8 आहेत हे सांगता येणार नाहीत. कारण माझ्या चालणाऱ्या लोकांची सुद्धा फजिती नाही झाली पाहिजे. त्यांना नुसतं पळवायचं, रात्रंदिवस पाय सुजले दुखणे आले तिथे नेऊन ॲडमिट करायचं का त्यांना मुंबईत नेऊन? सगळे सुरक्षित राहिले पाहिजे. सगळ्या समाजाच्या हिशोबानं सगळ्याला चालावं लागणार आहे. पोरांना पळता येतंय म्हणून ते पळणार, जोरात चालणार. आणि वयोवृद्ध त्यांचा विचार नाही करायचा, मुलांचा विचार नाही करायचा. तारीख म्हणजे एखादी समजा अमुक तारखेला पोहोचणार आहे, तिथे गेल्या का वाटप आहे का आरक्षणाची? मग जायच्या आधी हुकन नाही ना. तसं असतं तर मग तर वाहनं पळले असते आम्ही डायरेक्ट. मग तर 21ला जाऊ शकतो सकाळी आम्ही. तिथं 20ला इथून वाहनात बसायचं, 21ला सकाळी हजर. काय ताण आहे का? 21ला वाटप हे आरक्षणाची. आम्ही त्या दिशेनं चाललोय. 1-2 दिवस मागं पुढं होऊ शकतं, पण लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे आम्हाला. लोक काय नेऊन ॲडमिट नाही करायची, लोकांच्या जीवाची काळजी आम्हाला घ्यायची. जरांगे पाटील, हा सगळा दौरा पायी असेल का अधूनमधून रात्रीचा वेळी वगैरे असं वाहनांचा होऊ शकल ना? नाही, पायी शब्द दिला पायी. हो, पायी शब्द दिला पायी. सगळा मराठा समाज पायी चालत. त्याच्या आत मराठ्यांना आरक्षण कायमचं जाहीर करावं. आता एकदा अंतरवाली सोडली, विषय संपला. मुंबईत जाणार म्हणजे जाणार.